पेलापाणीचं त्यानंतर आम्ही त्याची जी प्रिपरेशन सुरू केली होती त्यामध्ये पहिले सेक्शन 3(2) मध्ये, कारण तो मॅपवरच नव्हता रस्ता, म्हणजे तो पीडब्ल्यूडीच्या मॅपवर नव्हता आणि फॉरेस्टच्या मॅपवर नव्हता, तर ते रस्ता आम्हाला पहिले क्रिएट करायला लागला. तर सेक्शन 3(2) चे पूर्ण जे डॉक्युमेंट्स आहेत ते सगळे गोळे केले. दुसरा इश्यू हा होता की तो मध्ये 1 हेक्टरची तरतूदमध्ये बसत नव्हता. सो देन खूप त्याच्यावर विचारणा झाली फॉरेस्ट डिपार्टमेंट सोबत, आणि मग फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या सहकार्याने आम्ही 2 वेगळे प्रपोजल्स करून त्याला आता सेक्शन 3(2) ची मान्यता फॉरेस्ट डिपार्टमेंटने दिली आहे. त्यानंतर जे किमान गरजा आराखडा आमचा आहे त्यामध्ये त्याचा समावेश करून त्याला मागच्या आठवड्यात ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुव्हल होऊन त्याचं टेंडर झालं आहे आणि 1 आठवड्यात त्याचा वर्क ऑर्डर होतील आणि तो काम फील्डवर सुरू होतील. आमची जी पीडब्ल्यूडीची टीम आहे ती सकाळीच ग्राउंडवर गेली होती बघण्यासाठी. असे जे आपल्याकडे एरियाज आहेत डिस्ट्रिक्टमध्ये जिथे नदीमुळे किंवा पावसामुळे संपर्क तुटतो ते जवळपास 250 असे पाडे आहेत. पण या केसमध्ये आता सकाळी जी टीम गेली आहे त्यांनी डिस्ट्रिक्टमध्ये ऑलरेडी जे ऍक्सेसिबिलिटी ऍक्शन प्लॅन म्हणजे संपूर्ण संपर्क आराखडा जे आम्ही तयार केला होता त्यामध्ये या डिस्ट्रिक्टमध्ये ऑलरेडी 60 जवळपास नवीन साकं जे आम्ही बांधत आहोत त्यामध्ये त्याचा केलाखाडीचा समावेश करण्यात आला आहे. जे नाला आहे त्याची लेंथ आहे जवळपास 25 मीटर, तर आता ती आम्हाला घेता येईल. पण इमिजिएटली जर आपण एक छोटासा लोखंडी पूल तिथे बांधू शकतो आणि मुलांची सेफ पाससाठी व्यवस्था होऊ शकते, ते पण आता या आठवड्यात आम्हाला करता येईल.